महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। राज्यातील महामंडळांचं वाटप आता महिन्याभरात केलं जाणार आहे। जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। भाजप 48%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ मिळणार आहेत। कुठलं महामंडळ कुठल्या पक्षाला यावर महिन्याभरात शिक्कामोर्तब होणार। महायुतीच्या पुढील बैठकीत महामंडळातील सदस्य वाटप होणार। मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, टक्क्यांप्रमाणे बायफर्गेशन कसं आहे ते आपण बघितलंय, पण कोणती महामंडळ कोणाला मिळणार याबाबत काय माहिती? सौरभ, खरं तर मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे। भाजप आणि विशेषत्वानं शिवसेना या दोन पक्षांमध्ये सातत्यानं आपण पाहतो रस्सीखेच होते। मात्र एकंदर ज्या महामंडळांच्या संदर्भात सातत्यानं ज्या महामंडळाला अधिक अधिकार आहेत किंवा अधिक निधी मिळतो अशा प्रकारच्या महामंडळांसाठी तीनही पक्ष अधिक प्रमाणात आग्रही आहेत। जर तू जसा टक्केवारीचा उल्लेख केलास, भाजपला सर्वाधिक, त्यानंतर त्या खालोखाल शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी अशा तीन पक्षांना टक्केवारीच्या स्वरूपात महामंडळ मिळतील। अर्थात या सगळ्या चर्चेची सगळी जी काही अंतिम रूपरेषा आहे ती मुख्यमंत्रीच ठरवणार आहेत आणि हा जो अहवाल आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाईल आणि यानंतर जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय घेऊन पुढील समन्वय बैठकीमध्ये सदस्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करून त्यानंतरच्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भातलं शिक्कामोर्तब करतील। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक कधी होते आणि बहुप्रतीक्षित असं हे 1.5 वर्षापासून रखडलेलं महायुतीच्या महामंडळांचं जागा वाटप निश्चित कधी होते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असेल। ठीक आहे ओम, धन्यवाद या माहितीसाठी।